राधानगरी तालुक्यातील खिंडी वरवडे गावासाठी उपसा सिंचन योजना 100% शासन अनुदानातून राबवण्यात येते। या योजनेमुळे गावातील शेतीला कायमस्वरूपी पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे। त्यातून पीक उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला। खिंडी वरवडे गावामध्ये उपसा सिंचन योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। राधानगरी तालुक्यातील खिंडी वरवडे इथं 100% शासन अनुदानातून उपसा सिंचन योजनेचा शुभारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला। पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पाठपुरावा करून ही योजना राबवत गाव सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल महिलांनी डोक्यावर जलकलश घेऊन मंत्री आबिटकर यांचं मोठं स्वागत केलं। राधानगरी आणि काळमावाडी अशी दोन धरणं उशाला आणि कोरड मात्र खिंडी वरवडेकरांच्या घशाला अशी परिस्थिती होती। मात्र आता ही स्थिती बदलणार आहे। या योजनेमुळे शेतीला कायमस्वरूपी पाणीपुरवठा होणार असल्यानं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असा विश्वास नामदार आबिटकर यांनी व्यक्त केला। एक लोकार्पणाचा आणि लोकार्पणाबरोबर लोकांना अनेक वर्षांचं स्वप्न आपल्या शेतामध्ये पाणी यायला पाहिजे ते सगळ्याच्या पूर्ततेचा आनंद सुद्धा होणार आहे। त्यामुळे आज खिंडीवरवड्यामध्ये अतिशय उत्साहाने सगळे लोक या ठिकाणी सहभागी झालेत। त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनेक वर्ष त्यांना असणारा अपेक्षित अशा पद्धतीचं विकासाचं आणि पाण्याचं स्वप्न पूर्तता होते याचं समाधान सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतंय। या कार्यक्रमाला तहसीलदार अनिता देशमुख, कार्यकारी अभियंता स्मिता माने, उपअभियंता प्रवीण पालकर, शाखा अधिकारी प्रवीण यादव, लक्ष्मीकांत हंडे, दीपक शेट्टी, संभाजी आरडे, तानाजी चौगले, HP पाटील, दिग्विजय पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते।